बघून मुंबईला जायची असे मंगेश घाणेकर मैदानामध्ये आपण बघतोय, स्क्रीनवर बघू शकता त्यांना. छह गेंदे 8 रनों की जरूरत है इस बार. देखिए स्विच हिट करने का प्रयास ओमकार पाटिल. आवश्यकता नहीं है, जब सीधी उंगली से घी निकल रहा है तो उंगली को टेढ़ी करने की क्या आवश्यकता. पहली गेंद डॉट. आने वाली 5 गेंदे 8 रनों की जरूरत. ऋतुराज भाभी गेंदबाजी के लिए. रुपेश भाभी इनके चिरंजीव, जिन्होंने टेनिस क्रिकेट में अपना एक बड़ा नाम किया है, उनके सामने बल्लेबाजी करनी होगी. दिल की धड़कने माधुरी दीक्षित के द्वारा. थँक्यू भाईजान, थोडंसं थांबव द्या. ओमकारने जर मॅच फिनिश केली तर अनुराग शर्मा यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. यावेळेला ऋतुराजचा चांगला चेंडू फटक्यावर मारण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि फलंदाज ओमकार पाटील बॅक टू द डगआउट. नवोदित खेळाडू आहे हा. महज 16 वर्ष पूर्ण झालेला आहे आणि या मुवमेंट्सला आपण बघतोय. चांगला चेंडू टाकला होता त्याने. पहिला चेंडू डॉट काढल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर ओमकार पाटीलला माघारी पाठवतोय. लाजवाब जागृती थळ संघाचा हा गोलंदाज, नवोदित गोलंदाज आहे. रुपेश भाभी यांचं संपूर्णपणे त्याच्या पाठिंबा आहे. त्याचा मुलगा आहे. अतिशय चांगला खेळाडू आपण बघतोय. या ठिकाणी 2 चेंडूंमध्ये त्याने निर्धाव चेंडू टाकले आणि एक सफलता सुद्धा प्राप्त केली. नवीन बॅटर मैदानामध्ये शुभम पाटील फ्रॉम कुरुल. शुभम पाटिल, एलएसी खानाव, अनंत गोंगली फाउंडेशन पुरस्कृत उस प्रतियोगिता में मैन ऑफ द सीरीज प्राप्त करने वाले खिलाड़ी शुभम पाटिल आज जरूर बाइकर मैन जिसे कहा जाएगा. आने वाली 4 गेंदे 8 रनों की जरूरत है. इस खिलाड़ी के पास वो पूरी जानकारी है कि इस मोमेंट में किस तरह की बल्लेबाजी की जाए, क्योंकि खानाव की रजनी क्रिकेट में इसी खिलाड़ी ने कुरुल टीम को जीत हासिल दिलाई थी. पर इस इक्वेशन में ऋतुराज, रुपेश भाभी किस तरह की गेंदबाजी करेंगे. पहिले 2 चेंडू तर त्याने अचूक टप्प्यावर टाकले होते, त्याचा फायदा उचलला होता. परंतु शुभम पाटीलला आता खांद्यावर जबाबदारी घेऊन पाठवलेला आहे की 4 चेंडू तुला खेळायचे आहेत, 8 धावा जमवायचे आहेत किंवा एखादी धाव घेऊन अजिंक्य वैतेला स्ट्राईकवर आणणं सुद्धा गरजेचं आहे. परंतु बघूया ऋतुराज भाभी, अतिशय उंचपुरा हा नवोदित गोलंदाज. पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने या ठिकाणी यष्टीरक्षण सुद्धा केलं जातंय. परंतु लहानपणी गोट्या जर खेळला असताना तर नक्कीच या वेळेला अजिंक्य वैतेला माघारी पडतावं लागलं असतं. परंतु त्याच मध्ये आपण जेवढं कौतुक करावं ना तेवढं थोडं आहे या गोलंदाजाचं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी केली होती. या चेंडूवर सुद्धा 1 धाव. सामना बघा, 6 चेंडूत 8 धावा असताना आता 3 चेंडूंमध्ये 7 धावांची आवश्यकता है. उभरते खिलाड़ी है 16 साल के खिलाड़ी, पर आज उनकी कसौटी अग्नि परीक्षा है. आने वाली 3 गेंदे 7 रनों की जरूरत. क्या होगा इस मैच में. सेकंड पर बल्लेबाज अजिंक्य वैते, हार्ड हिटर बल्लेबाज, खूंखार बल्लेबाज, और गेंदबाजी के लिए एक उदयनमुख गेंदबाज ऋतुराज. हो क्लासिकल स्ट्रोक खेल दिया. पॉइंट की दिशा से गेंद ट्रैवल भी. 1 रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश, पर इस बार देखिए अच्छी यहां पर रनिंग विकेट पर रन आउट के रूप में बल्लेबाज आउट होते हुए. दोनों जवानी के मस्ती में चूर. न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे को मौका.
2 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे. सूरज एक लेजेंडरी बॅटमन. 6 धावांची आवश्यकता आहे. 6 रन्स रिक्वायर्ड इन जस्ट 2 डिलिव्हरीज. म्हणजे एक मोठा स्ट्रोक्स सामन्याला सुपर 8 मध्ये घेऊन जाऊ शकतो. परंतु महत्वाचे हे 2 चेंडू आहेत. रुपेश भाभींचे चिरंजीव ऋतुराज भाभी यांच्यावर मात्र कोणतेही दडपण नसेल, कारण नवीन सामना आहे त्याच्यासाठी. बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय. 2 गेंदे जीतने के लिए 7 रनों की जरूरत, 6 रनों की जरूरत. एक शानदार मैच. ओहो, फिर से एक बार जल में लाने की कोशिश. यस नो क्या हो रहा है? फील्डर है वहां पर, एक रन लिया, दूसरी रन लेने की कोशिश. और इस बार हे प्रभु, हे रामकृष्ण जगन्नाथम प्रेमानंद, ये क्या हुआ? मोए मोए. एक गेंद और 4 रनों की जरूरत. इस मैच में क्या होगा? कौन जीतेगा, कौन हारेगा? विकास सर, जबरदस्त मॅच झाली, परंतु सामना कोणीही जिंकू दे, क्रिकेट मात्र जिंकणार आहे. सामना जर प्रेक्षकांना आवडला असेल, ऋतुराज भाभीची गोलंदाजी आवडली असेल, तर नक्की जोरदार टाळ्या व्हायलाच पाहिजे या मॅच साठी. जबरदस्त मॅच रंगतोय. 2 चेंडू 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. 1 चेंडू 4 धावा. 4 धावा या शेवटच्या चेंडूत. ऋतुराज भाभी ला काय षटक हाताळले बघा. लाजवाब चेंडू, लाजवाब गोलंदाजी केली. परंतु त्याला जर सामना जिंकून दिला तर नक्कीच डोक्यावर घेतलं जाईल. परंतु या चेंडूवर अजिंक्य वैतेची सुद्धा खरोखर कसोटी आहे. 1 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये रंगत निर्माण झालेली आहे. थोडासा प्रेशर ढिला करण्यासाठी आपण बघतो या ठिकाणी ड्रिंक्स महत्वाचा आहे. ड्रिंक्स सुद्धा या वेळेला. 1 चेंडू 4 धावांची आवश्यकता असताना सामना बघा कशा पद्धतीने रंगलाय. प्रेक्षकांच्या मात्र हृदयाचे ठोके या वेळेला वाढलेले आहेत. कोण जिंकणार? झिराड जिंकणार की कामारले संघ जिंकणार? थोडंसं ताबवतोय. आमदार साहेबांच्या माध्यमातून बक्षीस लावलं जाते. जर बॉलरने मॅच जिंकवली तर 5,000 रुपये त्यांच्याकडून, आणि जर बॅटरने जिंकली तरी सुद्धा 5,000 रुपये. म्हणजे ऋतुराजने जिंकवला तर 5,000 रुपये, अजिंक्य वैतीने जिंकवले तर 5,000 रुपये. 1 चेंडू 4. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. रत्नाकर पाटील आपण बघतोय देवाला धावा करतायत या ठिकाणी मैदानामध्ये. अतिशय चांगला मॅच होतोय. 1 चेंडू 4 धावा. ऋतुराज भाभी की अजिंक्य वैते, अजिंक्य वैते की ऋतुराज भाभी. बघूया सामना सुरू होतोय. 1 चेंडू 4 धावा. आणि काय गोलंदाजी केली ऋतुराज भाभीने. वा भाई वा. 8 धावा डिफेंड केलेले आहेत. लाजवाब. आणि आमचे गुणलेखक सांगतात की सामन्यात जबरदस्त बॅटिंग बॉलिंग झालेली आहे. परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ऋतुराज रुपेश भाभी. थँक्यू सो मच. संघ मालकांचं या ठिकाणी सन्माननीय आमदार साहेबांच्या माध्यमातून स्वागत केलं जात आहे. तो संघ जिंकलेला आहे. अर्थातच रत्नाकरजींचं या ठिकाणी मुख्य मंचावर स्वागत केलं जात आहे. आणि ऋतुराज भाभी, इट्स नो डाऊट, क्रिस्टल क्लिअर. 16 वर्षाचा हा तरुण या मैदानात दहाडला. काय जबरदस्त गोलंदाजी. इक्वेशन त्याच्या समोर होतं. 6 चेंडू मध्ये 8 वाचवायच्या होत्या. 1 चेंडू 4 वर आणली मॅच. आणि वंडरफुल गोलंदाजी करून निश्चितपणे शंभूराजे वॉरियर्स या संघाला सुपर 8चं तिकीट मिळवून दिलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या होत्या ऋतुराज भाभी या गोलंदाजासाठी.